मस्त आरती पण भेटले परफेक्ट. आणि आमचा टार्गेट होता आरती भेटावी गाईचा. तिचा बर्थडे आहे. आणि तू पण येडी गाईस. डेकोरेशन आम्हीच केलं. फुगा कुठे गेलं? घ्या सुख करतात. हे टाक. गाईच अख्खा दिवस भरतो गिफ्ट बनव होती. कसला भारी गिफ्ट कसला बनवलाय. भारी बनवलं. तुला येतो का? मग हो मग मी फोटो मागवले तुझे. फोटो माझा फोटो लावायचा नाही. स्वतःचा बर्थडे का? माझ्या बर्थडेला का नाही गेला मग? काय नाही करायचं तुझा बर्थडे. हाय गाईज, जय विराज जय आग्रिकोली. तर गाईज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज गुरुवार आहे आणि बाईचा बड्डे पण आहे. आम्ही चाललो विक्रीला. रितेश पण आला लवकरच. 4:30ला उठला बाई. ना आता वाजल्यात 5:45. आम्ही चाललो आता बड्डे विश करतो बाईला. हॅपी बड्डे. हॅपी बड्डे. थँक्यू सो मच. हे विश कर दिला. हॅपी बड्डे. थँक्यू सो मच. चला गाईज आम्ही आता निघतो. भेटू डायरेक्ट एकविरीला गेलो. आता आम्ही खोपोलीमध्ये पोहोचलेलो. आम्ही पोचलो एकविरीला आता. आम्ही पोचलो फायनली. 7 वाजलेत. आज गुरुवार पण आहे ना, गर्दी नाही वाटत एवढी. काहीच आम्ही वरती आलो गाडी घेऊन. दर्शन घेतलं कालचं ना. तिथे आज पार्टी आपल्या इकडे एक पण गाडी नाही. आज गुरुवार आहे. कोणच ना आला. आणि आज एकादश पण आहे, त्यामुळे गर्दी पण नाही. मस्त दर्शन होतं. डायरेक्ट प्रॉपर दर्शन भेटेल. डायरेक्ट काय घाई नाही, गिचमिड नाही, काय नाही. एक नंबर भेटेल. भेटू आपण पुढे गेलो. थोडाफार पावसाचा जोर वाटत आहे, पण पाऊस नाही जवळ आहे. फायनली आपण पोहोचलो. गर्दी पण नाही. मस्त आरती पण भेटले परफेक्ट. आणि आमचा टार्गेट होता आरती भेटावी गाईचा. तिचा बर्थडे आहे. चरणी ठेवी तुम्ही शीर आरती कवीरा देवी एक नंबर दर्शन झाला. जाम भारी वाटला, कारण गर्दी पण नाही. एक नंबर डायरेक्ट सुख वाटला. सुख डायरेक्ट. आता चाललो खाली. मस्त दर्शन वगैरे घेतला. मस्त दर्शन झालं. आता चाललो खाली. मस्त दर्शन झालं. मयूर सर तुम्हाला काय आवडत? मी बोलणार जाते ब्लॉगमध्ये. बोललायच काही तुम्हाला जर असा दर्शन घ्यायचा असेल ना, एकदम काय घाई नाही तर सकाळी बिंदास डायरेक्ट. आम्ही जवळजवळ किती 5:45 झाला घरात निघल्यावर. जवळ 7 वाजता आम्हाला इथे यायला. मस्त दर्शन भेटला. एक नंबर. 2 hours later. गाईज आम्ही जस्ट घरी आलो. हे वाजलेत किती? 10:30 कम्प्लीट. आत्ता जस्ट घरी आलो. एक नंबर दर्शन झालं. माझ्या मनासारखा झाला. मला आरतीला जायचं होतं, तसंच झालं शेवटी. आईची इच्छा. 5 hours later. आमची वैष्णवी
नेहमीप्रमाणे आज सुद्धा ती ब्लॉग आमचा कंटिन्यू करते. नाही काहीच मी पनवेलला गेलतो. घरी आल्या 12 वाजता पनवेलला गेलतो. त्यामुळं मी ब्लॉग बंद ठेवलेला कारण मी ते ठेवलेलं का रात्री ब्लॉग चालू करेल. यार सुप्रिया आले आमच्या घरी आज चक्क. टेप दे दिला टेप. हे भिंगाची येडी आयला हे बघा रावणी मला सांगितले ब्लॉग काढून करायला पण तुम्ही कोणताच मोबाईल का उचलता. तू करतच नाही. आम्ही घेतलेला मोबाईल आपलं सांग काय खाल्लंय मी आणलं मी आणलंय. हो इथं मा येडी आणि तू पण येडी. काही डेकोरेशन आम्हीच केलं. फुगा कुठे गेलं. कुणी केक कापड घातलं नाही. टाइमपास लागलाय. आधी टाइम झालाय ना. डार्कनेस मीडियम अँड जाऊ दे काय बोलून सोय नाही. डार्क चॉकलेट मिल्की बार. इज्जत आणि ही कुठली टाइमपास नुसतं टाइमपास. इथं काय बघा तिची पोटाच वरती जातात. काही आरती करतात. हा घ्या सुख करतात येतात. माझ्या पण मानसी पाया पड. छोटी केक भरव. केक भरव. पाहुणीने गिफ्ट बनवलंय माणसासाठी. या चिखल्याच्या आल्या 2 काट्या. इकडं बिर्याणी बनवली काजल वहिनी आणि सुप्रिया वहिनीने. टॉपची बनवली. मी जेवलो नाही पण आता जेवायला बसतोय. कोथिंबीर पण आहे. इकडं बुरल्याचं आणि चिखल्याचं हो पण आले. सेलिब्रेट करून झाला बर्थडे. आता जेवायला बसतो. आपली महिला मंडळ जेवायला बसल्यात. महिला मंडळ होईल. तुम्ही व्हाल पुढं व्हाल. तुम्ही पण व्हाल पुढं. यांच्या भांडणं झाल्या आता. निघाल तर आहे पुढच्या वर्षी. सगळे तिकडे बसले आणि ही बघा मोबाईल घेऊन बसले एकटे.
हे बघ चिकले वस्तीला जाम तो आता हो वस्तीला का शाळा चालू होती त्याच्यासोबत. चाल हे बघ शावणीचं गिफ्ट कुठे गाईच अख्खा दिवसभर तो गिफ्ट बनव होती. कसला भारी गिफ्ट कसला बनवलाय. भारी बनवलं तुला येतो का? मग हो मग मी फोटो मागवले तुझे फोटो माझा फोटो लावायचा तर नाही काय या दिवशी? स्वतःचा बर्थडे का माझ्या बर्थडेला का नाही गेला मग काय नाही करत तुझा बर्थडे का? 3 एप्रिलला असतो ना. झाला मग माझ्या बर्थडेला का नाही केलं? तुझा बर्थडे माझ्या बर्थडेला का नाही केला सांगतो मी. तुझ्या बर्थडे माझा माझी मर्जी मी तुझा काका नाही का? तुझा बर्थडे माझा चालेल मी तुला घेणारच ना तुझा बर्थडे माझ्या लक्षात नाही. 3 एप्रिलला तुझा बर्थडे असतो. हा 3 एप्रिल 2004 ला झाला. 4ला झोप आता